जन्म कुठे कोणाच्या पोटी घ्यायचा हे आपल्या हातात नाही. मृत्यू कधी कोणत्या रूपात येईल हेही आपण सांगू शकत नाही. जन्म मृत्यूच्या दरम्यानच्या काळात शरीराच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी, पुढील पिढीला जन्माला घालण्यासाठी व सुखासाठी जी सारी धडपड चाललेली असते ते म्हणजे जीवन. गंगोत्रीला जाताना रस्त्यामध्ये 300 ते 350च्या दरम्याने बकऱ्यांचा कळप दिसला. पहाट होती, बाहेर कडाक्याची थंडी होती. हिमालयातील डोंगरांच्या उंचीप्रमाणे उगवणाऱ्या वनस्पती गवताचा प्रकार बदलत असतो. बकऱ्या, मेंढ्या, इडके जवळजवळ साऱ्या जातीच्या वनस्पती खातात. जमिनीला लागून उगवणारे जेमतेम काही इंच उंचीचे गवतही त्यांना खाता येते. कमालीच्या थंड असणाऱ्या प्रदेशात राहणारे हे जीव डोंगर उतारावर सहज उपलब्ध असणारे लांबून लॉनसारखे दिसणारे गवतही खातात. हे कळप सर्वत्र दिवसरात्र फिरत असतात. यांच्या वास्तव्याचे ठिकाण रोज बदलत राहते. लाखो रुपये किमतीचे हे कळप बाळगणाऱ्या मेंढपाळांना त्यांच्या मागून भटकावे लागते. पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरणे, गोठवणाऱ्या थंडीत उघड्यावर झोपणे, अंगाला बोचणाऱ्या वाऱ्याला तोंड देत वास्तव्य करणे सोपे नाही. नदीतून वाहणाऱ्या बर्फगार पाण्यात काही सेकंदासाठी हात घालणेही आपल्याला जमत नाही. त्या प्रवाहात पाय घालून बकरीला उचलून न्यायचे, सारा कळप पैतीराला नेण्याचे काम मेंढपाळाला करावे लागते. काही ठिकाणी तर बर्फातून वाट काढत दुसरीकडे जावे लागते. रात्र पडली की जेथे असू तेथे आडोसा करायचा, भाकरी बनवायची, बकऱ्या सांभाळणाऱ्या कुत्र्यांना खाणे घालायचे, परत पहाटे उठून कळपामागे पळापळ सुरू करायची. हिमालयातील मेंढपाळांना ही आता यात रोजच करावी लागते. बकऱ्या विकणे, मिळालेल्या पैशातून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यापुरताच त्यांचा बहिर्जगताशी संबंध येतो. परत बकऱ्यांमागे पळण्याचे चक्र नव्याने सुरू होते. शहरातील माणूस त्यांच्यासोबत एक दिवसही राहू शकणार नाही. ज्या परिस्थितीत ज्या जागी तुम्ही जन्माला येता तुम्हाला तेथेच राहायचे असते. परिस्थितीने घातलेली कुंपणे ओलांडणे साऱ्यांना जमते असे नाही. आणि सारेच शहरातून राहू लागले तर शहरी माणसांना लागणारे बकऱ्याचे मटण, मेंढ्याची लोकर कोण पुरवणार? आदिम काळापासून माणसे अशीच राहत आली आहेत. उत्क्रांतीच्या प्रवाहात शेती सुरू होण्याआधीच्या सुमारे 10,000 वर्षांपूर्वीच्या काळात होमो सेपियन उघड्यावरच राहत होता. मिळेल ते खात होता, पचवीत होता. शहरातील सुखसोयीत जगण्याची सवय झाल्यावर एक दिवसासाठी सुद्धा मेंढपाळासारखे राहणे आपल्याला जमणार नाही. जीवन प्रवाह कसा वाहत असतो हे पर्यटनामधून समजून घ्यायचे असते. पिट्टूचा उद्योग करणारी, मेण्यातून माणसांना उचलून नेणारी, घोडे पुरवणारी बहुधा नेपाळमधील माणसे त्यांना त्यांच्या प्रदेशात रोजगार मिळत नाही म्हणून पोट भरण्यासाठी हिमालयातील तीर्थस्थळांवर येत असतात. आपल्याला न दिसणाऱ्या आकलना पलीकडच्या ईश्वराकडे साऱ्यांना सुखी ठेव एवढी मागणी करणे इतकेच आपल्या हातात आहे. आपण सर्वांनी मिळून देवाकडे तेवढे मागूया. धन्यवाद.